केली नाही तर त्यांची संस्थात्मक हत्या करण्यात आली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली। बुधवारी राहुल गांधींनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवरनं संवाद साधला। राहुल गांधींकडे कुटुंबियांनी काय मागणी केली आणि त्यांना राहुल गांधी यांनी कसा धीर दिला, बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी एवढीच फक्त मागणी तुमच्याकडे। अच्छा अच्छा, तो ये एसआईटी कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? नहीं कर रहे सर। आप सबको मेरा प्यार, मैं कोशिश करूंगा कि आपकी एसआईटी हो जाए, ठीक है। राहुल गांधींचा डॉक्टर संपदा मुंडे कुटुंबियांशी संवाद। डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी एसआयटी चौकशी करा। माझ्या मुलीला न्याय द्या, गुन्हेगारांना फाशी द्या। संपदा मुंडे कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण सध्या देशभरात गाजले। डॉक्टर संपदा यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, यावरून आरोप प्रत्यारोपांचा एकच हल्लकल्लोळ उडालाय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी त्यांनी आपल्या फोनवरून राहुल गांधी आणि मुंडे कुटुंबांचा व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद घडून आणला। मला न्याय पाहिजे बघा, माझ्या मुलीवर जो अन्याय केलाय त्या अन्यायाचा न्याय मला त्या ठिकाणी, त्या जे आमचे ते गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी एवढीच फक्त मागणी तुमच्याकडे। मला न्याय द्या। हाथ में तो उन्होंने 2 मेंशन किया हुआ है सुसाइड बॉडी पे, और बाकी लोग जो है उसने पहले उसमें एक लेटर में सबके नाम नमूद किए हुए वहाँ पे। तो हमारी ऐसी मांग, जब तक ये एसआईटी नहीं होगा ना तब तक ये आगे नहीं चलने वाला है। तो मुझसे आप क्या चाहते हैं, मैं क्या करूँ आपके? सर आप, हमारी बस इतनी रिक्वेस्ट है कि आप जल्दी से जल्दी ये एसआईटी स्थापन कीजिए। सुसाइड नोट नहीं, जो मैं उसकी बड़ी बहन बोल रही हूँ, वो जो नोट है ना उसमें लिखा हुआ, पहले वाला जो लेटर लिखा था उसमें वो आरटीआई तक गई थी, उसके लिए यही उसका असली सुसाइड नोट समझ लीजिए। अच्छा अच्छा, तो ये एसआईटी कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? नहीं कर रहे सर। अब तक 8 दिन हो चुके, बट अब तक कुछ भी नहीं हुआ है। तो हमें ऐसा डाउट है कि तब तक ये लोग सब एविडेंस सब डिलीट कर देंगे। माझ्या देखील न्याय मिळालाच पाहिजे, फाशी शिक्षा झालीच पाहिजे। आप सबको मेरा प्यार, मैं कोशिश करूंगा कि आपकी एसआईटी हो जाए, ठीक है। प्लीज आप घबराइए मत, मैं दबाव डालता हूँ थोड़ा, ठीक है। घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन राहुल गांधींनी मुंडे कुटुंबाला दिलं। त्यामुळे कुटुंबाला अश्रू अनावर झाले। संपदाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला। तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे आम्ही न्यायच मिळवून देऊ तुम्हाला। हो, किती वेळ झालं बोलणं? 4-5 मिनिटं बोललो, 5-6 काय जे मला काय कळत नाही एवढं पण बोललो। तुम्ही काय काय मागणी केली होती? मागणी आता तिथे ती हिंदी बोलते, ते आता पोरांनी ते तुम्ही मराठीतून बोलले, हो. ते ऐकून घेतलं त्यांनी तुमचं? हो, मी एकच मागणी केली, माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि ते आरोपी त्यांना फाशीची शिक्षा, एवढंच मग। दरम्यान पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय। हायकोर्टच्या जजच्या माध्यमातून एसआयटी चौकशी व्हावी। एसआयटीचं ऑफिस हे फलटणला न राहता, साताऱ्याला न राहता, ते परिवाराच्या सोयीने बीडला अथवा त्यांच्या सोयीच्या ठिकाणी ते राहावं। चौकशी अधिकारी, महिला IPS अधिकाऱ्याला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि या घटनेतले जे आका आहेत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावी, या मागण्यांकरता आम्ही आंदोलन करणार आहोत। काँग्रेस आक्रमक स्वरूपामध्ये आपल्याला या 3 मागण्यांच्या अनुषंगानं काम करताना हे आढळून येईल। संपदा मुंडे हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणात आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे। भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात काँग्रेसनं मोर्चे बांधणी सुरू केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच निंबाळकर यांना क्लीन चिट दिली।
त्यामुळे आता SIT चौकशीची मागणी मान्य होणार का याकडे महाराष्ट्रासह दिल्लीचंही लक्ष असणार आहे.